ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या बसेसवर सुरू करण्यात आलेली कारवाई त्वरित थांबवावी आणि आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण पश्चिम येथील बस चालकांनी केली आहे। या संदर्भात या बस मालकांनी गेल्या काही दिवसात खासदार, आमदार आणि केडीएमसी आयुक्तांची भेट घेत ही मागणी केली आहे। कल्याण पश्चिम परिसरात विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे 100च्या आसपास खासगी बसेस आहेत। हे सर्व जण मुंबई बस मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आहेत। गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेत वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर नो पार्किंगची कारवाई केली जात आहे। त्या विरोधात हे सर्व बस मालक एकवटले असून त्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दात विरोध केला आहे। कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे। शहराचे विस्तारीकरण होत असताना त्यामध्ये आमच्या बसेसच्या पार्किंगचाही विचार केला पाहिजे। आम्ही सरकारला दर महिन्याला साधारणपणे 10,000 ते 30,000 पर्यंतचे कर भरतो, तरी आमच्यावर ही नो पार्किंगची कारवाई का, असा संतप्त सवाल बस मालक संघटनेने केला आहे। दरम्यान या सर्व बस चालकांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसीच्या आयुक्ता डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेत त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्यासाठी साकडे घालण्यात आल्याची माहिती मुंबई बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। तर आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्याचे आवश्यक ते सर्व शुल्क भरण्यासही तयार आहोत। तसेच जोपर्यंत आम्हाला ही जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत पोलिसांकडून होणारी कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी मुंबई बस मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे। आम्ही सगळे मुंबई बस मालक संघटनेचे सगळे पदाधिकारी आहोत। आमची हीच मागणी आहे की गेली 25 ते 30 वर्षापासून आम्ही या कल्याण शहरामध्ये ट्रॅव्हल्स व्यवसाय करीत आहोत। आता ट्रॅव्हल्स व्यवसाय इतके वर्षापासून करतो, आम्ही लोकांना एक सेवा देण्याचं काम करत आहोत। जसं तुमच्या सरकारी गाड्या तशा आमच्या खाजगी सगळ्या बसेस आहे। आता आम्हाला सध्या असा त्रास होतो की कल्याणची जशी झपाट्याने प्रगती होत आहे, कल्याण शहर वाढत चाललेलं आहे, स्मार्ट सिटी अंतर्गत येत आहे, कल्याणची जशी लोकवस्ती वाढत आहे तसं त्या लोकांना आमच्या बसेसची जास्तीत जास्त गरज लागते। आता ती आम्ही सेवा देत असताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो की गाड्या एवढ्या रस्त्यावर उभ्या कुठे करायच्या, कारण की आम्हाला आजपर्यंत महापालिकेकडून कोणती अधिकृत पार्किंग किंवा अधिकृत कुठली तरी जागा अशी देण्यात आलेली नाही आहे। आणि आजही आम्ही ज्या गाड्या रस्त्यावर उभ्या करतो, तुम्ही बघत असाल तर आम्ही रस्त्याला जे पट्टे आखून दिलेले त्याच्यावर उभ्या करतोय, कुठल्याही फुटपाथवर आमचं अतिक्रमण नाही आहे। तरी असं असताना देखील आम्हाला ट्रॅफिक विभागाकडून सारखी कारवाई होते। एका वेळेस 1500 असा एक टायमाला आम्हाला सारखा रिपीट दंड होतोय। आमचा नाईलाज आहे, आम्हाला जर कुठे अधिकृत पार्किंग दिली तर आम्ही रस्त्यावर गाड्या का उभ्या करू। तर आमची शासनाकडे एकच मागणी की आम्हाला कुठेतरी अधिकृत अशी जागा द्या, जेणेकरून आमच्या कल्याण पश्चिमेमध्येच फक्त विचार केला तरी 80 ते 100 बसेस आहेत आणि त्या सगळ्या बसेस आमच्या बेवारसारख्या रस्त्यावर उभ्या राहतात। आज आम्ही शासनाचा एसी गाडी असेल तर किमान महिन्याला 30,000 रुपये टॅक्स भरतो, 10 ते 12,000 रुपये इन्शुरन्स भरतो। आता एवढी मोठी लक्झरी बस आहे तर किमान 1 लाख रुपये EMI भरतो, म्हणजे आम्ही महिना 1.5 लाख रुपये भरून पण आमची अवस्था लाचारासारखी आहे। आम्हाला कुठेतरी अधिकृत पार्किंग द्यावी, जेणेकरून हा विषय कायमचा संपून जाणार। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।